आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। 37 जिल्हा परिषद सदस्यांचं संख्याबळ महाविकास आघाडी बरोबर होतं। यामध्ये स्नेहल मोरे, सावित्री तमनगौड रवी, पृथ्वीराज तानाजी पाटील आणि दादासू नारायण कुळेकर हे 4 उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने होते आणि यांच्या विरोधामध्ये कुठलाही अर्ज आला नसल्यामुळे बिनविरोध यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळं मी महाविकास आघाडीतील सर्व घटकांचं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि महाविकास आघाडीच्या आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांचं ज्यांनी या सगळ्या यंत्रणेवरती विश्वास ठेवून प्रक्रियेवरती विश्वास ठेवून ही प्रक्रिया एकजिनसीपणाने पार पाडली त्याबद्दल मी सर्व प्रमुख नेत्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो। नाव जरा एक मिनिट एकदा सांगा सभापती। स्नेहल मोरे, सौ सावित्री तमनगौड रवी, श्री पृथ्वीराज तानाजी पाटील, श्री दादासू नारायण कुळेकर। वाटप कुठलं झालंय, कुठलं सभापती? अद्याप त्याची चर्चा झालेली नाही आहे आणि जे काही वाटप असेल ते 1-2 दिवसात आता परवा अधिवेशनामध्ये आपण त्याच्याबद्दल गुन्हेगारीबद्दल आवाज उठवला। माझ्या अर्धा तास चर्चेमध्ये मी सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ड्रग्ज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नशे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जे काही अवैध धंदे चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये खासदार विशालदादा पाटील यांनी देखील आवाज उठवला आणि विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला आणि जिल्ह्यातली परिस्थिती वास्तव राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला। आज जे नशेखोरीमुळे खून होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवला होता आणि आज त्याच्यानंतर आठवड्याभरातच काल एका दिवसात 3 खून झालेले आहेत असं आम्हाला समजतं। आता पोलिसांची गुणवत्ता कशात तपासायची? पालकमंत्री साहेब म्हणतात आरोपींना लगेच पकडलं जाते। आता खून केला आणि लगेच आरोपींना पकडलं म्हणून गुणवत्ता तपासायची का खून न होण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून त्यांना गुण द्यायचा? हे कुठेतरी तपासण्याची आवश्यकता, यामध्ये कुठेतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आम्ही आरोप केला होता किंबहुना माझ्या भाषणामध्ये मी पैसे घेतल्याचे सुद्धा पुरावे दिले होते आणि जतमध्ये आज सुद्धा ज्येष्ठ नेते तिथले सांगतायत की चुकीच्या पद्धतीने आज ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती पायबंद घालण्याचं कुठेही काम पोलीस विभागाच्या वतीने होत नाही आहे आणि आम्ही एसपींना सुद्धा विनंती केलेली आहे की याच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे। तिथल्या विधानसभेतल्या भाषणानंतर तासगाव आणि कवटेमंकाळमध्ये कारवाया होत आहेत पण त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पेड कारवाया झालेल्या आहेत असं सुद्धा गेल्या 2 दिवसामध्ये आढळलं। ती सुद्धा माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे। त्यामुळं या मांडलेल्या प्रश्नावरती आणि जिल्हा ज्या प्रश्नामुळे होरपळतोय याच्यावरती तात्काळ ते मार्ग काढतील असं विश्वास। राष्ट्रवादी विलिनीकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली। शरद पवार गटाचे शेळके यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला होता। जर सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष दिले तर तुमची वैयक्तिक भूमिका काय असेल? एकूण विलिनीकरणावर तुमची भूमिका? आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते असतील, हे जे भूमिका घेतील ती आमची भूमिका असेल। परवा दिवशी माजी खासदार पाण्याच्या उपोषणासाठी तासगावमध्ये बसलेले होते, नेमकं काय विषय आणि त्या योजने? खरं तर मी मुळात पाण्याच्या विषयावरती राजकारण मलाही करायचं नव्हतं आणि श्रेय घेण्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर स्पर्धा कोणी करू शकत नाही। मी यापूर्वी विनंती केली होती की दुष्काळ प्रचंड आहे आणि
राज्य शासनामार्फत यावर्षी पाऊससुद्धा कमी पडणार आहे अशी माहिती मिळत असताना पाण्याच्या वरून राजकारण करायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला होता. म्हणूनच त्यांना आज अखेर उत्तर मी दिलं नाही. पण परवा पाण्याच्या आंदोलनाच्या दिवशी पाणी हा विषय सोडून ते माझ्यावरतीच जास्त बोलले असं मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून समजलं. आता तासगावमध्ये पाणी पोचून एक दिवस ओलांडल्यानंतर तासगावला पाणी मिळावं म्हणून त्यांनी आंदोलन करणं म्हणजे त्यांचा तिथल्या सिंचन विभागाच्या बाबतीत आणि सिंचन योजनांच्या बाबतीत किती दांडगा अभ्यास आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही. किंबहुना त्यांचं आंदोलन आहे म्हणून पाणी पोचू नये म्हणून आदल्या दिवशी अधिकाऱ्यांना फोन करून पंप बंद करायला सांगणे असेल इतपतच्या गोष्टी त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण पाणी तासगावपर्यंत पोचलं आणि पाण्याचं वितरण हे टाईम टेबल आम्ही ज्या पद्धतीनं ठरवलं आहे त्या पद्धतीनं चालू आहे. आता आज आंदोलन केलं म्हणून कोयनेतनं सोडलेलं पाणी उद्या तासगावात पोचत असेल म्हणजे अधिकारी गणित घालत असताना वेगाचा गणित घालत असतील, किती पाणी येणार आहे याचा गणित घालत असतील. पण आज आंदोलन केलं म्हणून उद्या पहाटे लगेच पाणी आलं असं म्हणणं की लोकांची दिशाभूल करण्यासारखं आहे आणि लोकांना बाळगोत समजण्याचं काम त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं टाईम टेबलप्रमाणे किंबहुना मागच्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हे पाणी मिळालं होतं. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पाणी आम्ही देऊ शकलेलो आहे. थोडासा फ्लो कमी आहे पण आम्हाला आज विरोधी पक्ष म्हणून भांडत असताना पाणी आणत असताना तिथं 2 मंत्र्यांशी भांडून एका सत्तेतल्या आमदारांशी भांडून पाणी इथंपर्यंत आणायचं आहे. तरी देखील ते पाणी इथंपर्यंत आणण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे. आता पाणी हा विषय दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या असताना त्यांनी राजकारण न करता सामंजस्य राहून लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा लाभ कसा मिळेल याची खात्री करणं आवश्यक आहे. लोकांची दिशाभूल करतात किंवा माझे खासदार स्टंटबाजी करतात असं म्हणायचं का? आता मागच्या वेळेला त्यांनी अर्धा तास काहीतरी कर्जमाफी व्हावी म्हणून रास्ता रोको केला होता आणि राज्यामध्ये कर्जमाफीची फसवी घोषणा झाल्यानंतर आम्ही अर्धा तास रस्ता अडवला म्हणून राज्याची कर्जमाफी झाली असं ते सगळीकडे सांगतात. अशा बहादरांवरती किती विश्वास ठेवायचा हे तासगाव कवठे मंकाळमधल्या लोकांना माहिती आहे. साहेब त्या विलिनीकरणावर बोलणार आहे होय. साहेब अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.